मल्लखांबाच्या मैदानावर अनेक खेळाडूंना घडवणारे प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाकरता राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला असे प्रशिक्षक। पण याच प्रशिक्षकावर आता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे। मुंबईच्या विलेपार्लेतून ही धक्कादायक बातमी समोर येते। बातमी सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुवर्ण, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी। खरं तर गुरु मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो तो पूजनीयच, पण मुंबईतल्या पार्ल्यामध्ये एका प्रशिक्षकानंच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। ती त्याची शिष्याच होती। गणेश प्रभाकर देवरुखकर असं मल्लखांब क्षेत्रातल्या या प्रसिद्ध प्रशिक्षकाचं नाव। मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकाराला पुढे नेण्याकरता त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे। 2023 मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकासाठी देण्यात येणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराकरता त्यांच्या नावाची निवड करण्यात आली। त्यांना हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान झाला। म्हणजेच एका बाजूला क्रीडा क्षेत्रातील मोठा सन्मान आणि दुसऱ्या बाजूला एका अल्पवयीन मुलीनं केलेला गंभीर आरोप। या दोन टोकाच्या घटनांमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलंय। नेमकी घटना काय ते आधी बघूयात। विलेपार्ले परिसरातल्या श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेमध्ये देवरुखकर हे प्रशिक्षक मार्गदर्शन करत होते। या मार्गदर्शनाखालीच मल्लखांबाचे खेळाडू सराव करायचे। ही अल्पवयीन मुलगी सुद्धा गेली 10 वर्ष जिम्नॅस्टिक त्यांच्याच समोर शिकत होती। गणेश देवरुखकर तिचे प्रशिक्षक होते। पण गेल्या वर्षी 10वी होती तिची, त्यामुळे ती वर्षभर व्यायाम शाळेमध्ये नियमित जाऊ शकली नाही, नियमित सराव करू शकली नव्हती। सध्या ती ज्युनियर कॉलेजमध्ये शिकते। 45 वर्षाच्या गणेश देवरुखकर यांनी त्या मुलीला व्यायाम शाळेमध्ये एकटीला बोलावलं होतं आणि तिथेच तिच्यासोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। तिने घरी जाऊन हा सगळा प्रकार पालकांना सांगितला। या पालकांनी आणि त्या मुलीनं लगेचच विलेपार्ले पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। पुढचा तपास सुरू आहे। पण या घटनेनं शिक्षकी पेशाला नक्कीच काळीमा फासला गेलाय। त्यामुळे परिसरात सर्वत्र संतापाची लाट आहे। खेळाच्या मैदानावर प्रशिक्षक आणि अल्पवयीन खेळाडू यांच्यातील विश्वासाचा हा प्रश्न आहे। कारण प्रशिक्षक म्हणजे केवळ तंत्र शिकवणारी व्यक्ती नसते। विशेषतः अल्पवयीन खेळाडूंच्या बाबतीत प्रशिक्षकावर पालकांचा, विद्यार्थ्यांचा मोठा विश्वास असतो। हा विश्वासच जर कुठल्याही कारणानं तुटला तर त्याचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही। प्रशिक्षकानं तिला एकटीलाच का बोलावलं होतं? किती वाजता बोलावलं? कधी हा सगळा प्रकार घडलेला आहे? तिची नेमकी तक्रार काय आहे? गेली 10 वर्ष जर तोच प्रशिक्षक असेल तर त्यानं आता हे कृत्य का केलंय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात समोर येतील, त्याची स्पष्टता होईल। या प्रकरणामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे। एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप होणं आणि तो आरोप न्यायालयामध्ये सिद्ध होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे देवरुखकर यांच्यावरील आरोपांची चौकशी निपक्षपातीपणे होणं गरजेचं आहे। त्याचवेळी तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीची ओळख उघड होणार नाही याचीही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। पोलीस या सगळ्याची काळजी घेऊनच चौकशी करतील अशी अपेक्षा। ही बातमी वाचल्यावर तुमच्या मनात नेमका काय विचार आला कमेंट करून नक्की सांगा। आणि न्यूज 18 मराठीच्या YouTube, Facebook, Instagramला फॉलो करायला विसरू नका।